व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि शांत, संयमी व सुसंस्कृत गावाचा वारसा जपण्यासाठी भाजप पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी सूर्यनगर व भवानीनगर येथील प्रचार दौऱ्यादरम्यान केले। सभा मोठ्या उत्साहात पार पडली। तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या समस्या, बदलत्या सामाजिक परिस्थिती आणि गावाची सांस्कृतिक परंपरा कायम राखण्यासाठी राजकीय स्थैर्य व सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले। ते पुढे म्हणाले, नगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाल्यापासून मागील 4 वर्षात कोणाचा कोणालाही पायपोस्ट राहिलेला नाही। विकास थांबलेला आहे। आता पुन्हा नगरपालिकेत विकासाची घोडदौड सुरू करण्याची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपाला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले। प्रभाग 12 मधील उमेदवार सौ शोभा केदारी सूर्यवंशी, सुमित सीताराम गायकवाड आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा नानी अविनाश चोते यांना कमळ चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तुकाराम नामदेव सूर्यवंशी सर व एकनाथ गडदरे यांनी केले। यावेळी दयाराम सूर्यवंशी, स्वप्नील सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, मानाजी अब्दर, विकास अब्दर, मानसिंग सूर्यवंशी, नरेश सूर्यवंशी, जिवंत यादव, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील गडदरे, सतीश शिंदे, संतोष शिंदे, अरुण गडदरे, विलास गडदरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रचार दौऱ्यामुळे परिसरात निवडणूक चळवळीला अधिक उभारी मिळाल्याचे पाहायला मिळाले। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले। याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज।